खूप दिवसांची इच्छा होती की एक ट्रायपॉड घ्यावा, कारण मी व्हिडिओ काढण्यासाठी मोबाईल डब्यावर खिडकीमध्ये ॲडजस्ट करून ठेवायची, कुठंही ठेवायची. आणि त्याच्यामुळे काय व्हायचं की मोबाईल सारखं पडायचा आणि मोबाईलसारखं पडून पडून खराब होईल या भीतीने आज मी ट्रायपॉड घ्यायला निघालीच. कारण मोबाईल घेऊन 1 वर्षही झालं नव्हता आणि तो जर खराब झाला तर 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला असं होईल. म्हणून फायनली मी एका दुकानामध्ये पोचली आणि त्या दादांनी मला ट्रायपॉड दाखवला. पण त्याची क्वालिटी मला एवढी काही खास वाटली नाही. खूपच असं स्टँडही त्याचं पातळ होतं. जरासा धक्का लागला किंवा काही तरी ते ॲटोमॅटिकली पडेल. इवन मोबाईलचं वजनही त्याला झेपेल का नाही मला डाऊट होता. म्हणून त्यांनी दुसरं ट्रायपॉड दाखवलं तर त्याचीही क्वालिटी सेम तशीच होती. पैशाचा प्रश्न नाही आहे, पैसे 2 पैसे जास्त गेले तरी चालेल, पण क्वालिटी चांगली भेटायला पाहिजे. कारण वस्तू आपण एकदाच घेतो, सारखं सारखं घेत नाही. ह्याचेही स्टँड खूप पातळ होते, तुम्ही बघू शकता. आणि मला तो नाही आवडला. मग त्यांनी मला एका पुढच्या दुकानामध्ये नेलं. ते म्हटले, इथे तुला तुझ्या मनासारखा ट्रायपॉड भेटेल. आणि तसंच झालं. इथे अगदी माझ्या मनासारखा ट्रायपॉड होता. मजबूतही होता, क्वालिटी छान होती आणि कलरही छान होता. सेम असाच ट्रायपॉड मला हवा होता. पण माझा बॅड लक, तो एकच पीस त्यांच्याकडं होता आणि तोही डिफेक्टिव्ह. माझा मूड खूप खराब झाला. त्याच्यामुळे मी पाणीपुरी खायला गेली. म्हटलं ट्रायपॉड नाही भेटला तरी चालेल, पण पाणीपुरी खाऊन घेऊ. म्हणून आम्ही दोघांनीही 1-1 प्लेट पाणीपुरी खाल्ली. तुम्ही पण नक्की सांगा, मूड ऑफ झाल्याच्या नंतर तुम्ही पण असं करता का? मी तर अशीच करते. आणि डोक्यात आलं की माझ्या आहोंचाही हेल्मेट फार खराब झाला होता. म्हणून तिथून आम्ही हेल्मेट घेण्यासाठी गेलो. कारण माझ्या ट्रायपॉडपेक्षाही जास्त मला त्यांचं हेल्मेट महत्त्वाचं वाटलं. कारण ते महत्त्वाचंच आहे. ट्रायपॉड काही मला नंतरही घेता येईन किंवा ऑनलाईनही मागवता येईन, पण त्यांचं हेल्मेट फार गरजेचं होतं. म्हणून त्यांच्यासाठी आम्ही हेल्मेट घेतलं. त्यांनाही ते फार आवडलं. क्वालिटी खूप छान होती आणि सेफ्टीही होती. त्याला गॉगल होता. तिथे मी एक व्हिडिओ शूट केला. खूप सारे हेल्मेट होते. फायनली आम्ही एक हेल्मेट घेतला आणि त्यांना तो खूप आवडला. गाडीवर जाता जाता खूप कौतुक करत होते, हॅप्पी होते की आज माझ्या बायकोनी मला हेल्मेट घेतलं. घ्यायला आलेलो ट्रायपॉड आणि हेल्मेट घेतलं. म्हटलं ठीक आहे. आणि माझ्या मैत्रिणीचा सारखं कॉल येत होता. तिच्या घरी गौराया होत्या. आज तिने मला जेवण करायला बोलवलेलं सवाशीण म्हणून आणि मला खूप लेट झालेलं जायला. आणि गेल्यावर मग तिने छानसं असं पुरणपोळीचं जेवण केलेलं आणि मग आम्ही सर्वांनीच बसून एकत्र जेवण केलं. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला का? नक्की सांगा कमेंटमध्ये. थँक्यू सो मच. बाय.